एव्हरीवन, कसे आहात सगळे? परत एकदा माझ्या सिम्पली सायली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत सेलिब्रेट फादर्स डे. तर सगळ्यांना माझ्याकडून फादर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि बरेच दिवस ब्लॉग आला नाही कारण वर्कलोड खूप होतं कामाचं, त्याच्यामुळे मला ब्लॉग करता आला नाही. पण आता मी परत ब्लॉग करायचा, रोजच्या रोज ब्लॉग करायचा प्रयत्न करेन आणि मग रोज रोज तुम्हाला भेटेल. तर आज फादर्स डे आहे आणि ॲक्च्युली आम्ही ठरवलं होतं की सगळ्या बाबा लोकांना द्यायचे सरप्राईज. पण हल्लीचे बाबा लोक जरा जास्त स्मार्ट आहेत, त्याच्यामुळे त्यांनी काय केलंय, त्यांनी सगळं ओळखून टाकलंय. आम्ही जेव्हा म्हटलं की जरा बाहेर जायचंय, आज बाहेर जायचंय, तर सगळेजण म्हणायचे अच्छा फादर्स डे आहे ना, त्याचं सेलिब्रेशन आहे का. सो त्यांनी सगळ्यांनी आमचा पूर्णपणे पोपट केलेला आहे. पण ठीक आहे, चला आपण सेलिब्रेशन तर करूया असं म्हणून सगळेजण निघालोय. आता एक जॉईन होतील आम्हाला. आणि पाऊस खूप जास्त पडतोय, आता थांबलाय थोडासा, पण खूप विजा चमकत होत्या आणि पावसाला खूप जोर आला होता. सो त्याच्यामुळे चला जाऊया आपण आणि दाखवते तुम्हाला पुढे, एन्जॉय करूया छान. तर आज आम्ही आलो आहोत मधुबन स्वीट्सला, जे की वाशी सेक्टर 12ला आहे. खूप छान वेगवेगळ्या प्रकारचे फूड आयटम्स इथे खायला मिळतात, जसे की पास्ता आणि पिझ्झा वगैरे. बुफे सिस्टम आहे आणि 399मध्ये अनलिमिटेड फूड मिळतं आणि वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत फूडमध्ये. सो आम्हाला हे ट्राय करायचं होतं, त्याच्यामुळे मग आम्ही आज इकडेच आलो. सगळेजण आता हाय करतील आणि आम्ही मस्तपैकी ताव मारणार आहोत खाण्यावरती आणि एन्जॉय पण करणार आहोत. फोटोज काढणार आहेत भरपूर सारे. इथे भावना आहे, ते सगळं वेगवेगळं खायला घेते आहे. सो मी शूट करते आहे. माझं थोडंसं खाऊन झालं आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे पास्ताज आहेत, नूडल्स आहेत, चायनीज आयटम्स आहेत, इवन फ्रूट सलॅड्स वगैरे आहेत. त्याच्यानंतर पाणीपुरी आहे, पावभाजी आहे, वेगवेगळ्या प्रकारचे कॉर्नचे सलॅड्स आहेत. त्याच्यानंतर फ्रेंच फ्राईज वगैरे आहेत. सो मुलांना खाण्यासाठी पण छान छान गोष्टी आहेत. गरम गरम पिझ्झा आणून देतात ते लोक, चीजवाले. सो आणि ऑफकोर्स आईस्क्रीम विथ ब्राउनी आहे. सो खूप एन्जॉय करायला मिळतो आहे. आपण ह्या सगळ्या गोष्टी तर नेहमी खातच असतो, पण सगळ्या फ्रेंड्ससोबत खाण्याची मजा काही वेगळी असते आणि त्याच्यामध्ये आपल्याला खूप आनंदही मिळतो. सो माझं असं म्हणणं आहे की ॲटलिस्ट आपलं फ्रेंड सर्कल आहे तर आपण आठवड्यातून एकदा किंवा अगदी महिन्यातून एकदा तरी सगळे फ्रेंड्स एकत्र येऊन छानपैकी एन्जॉय केलं पाहिजे. म्हणजे अगदी कामाचा कुठलाही ताण असेल आपल्याला, आपलं कामं तर सतत चालूच असतात पूर्ण महिन्याभर. सो त्या सततच्या कामातून आपल्यालासुद्धा वेगळा वेळ मिळतो. सो इथे आमचं फोटो सेशन चालू झालं ॲज युजल. पण आम्ही सगळ्यांनी खूप छान भरपूर सारे फोटो काढले आणि मला वाटलं की तुमच्याबरोबरसुद्धा शेअर करावे. सो मी हे फोटो शेअर करते आणि मस्त इथे आम्हाला फोटो काढायचा होता, पण सगळीच छोटी छोटी मुलं आम्हाला येऊन जॉईन झाली आणि मग मस्त फोटो निघाला. कल्कीची तर आणखीन वेगळी मजा चालू होती, ह्या छोट्या छोट्या मुलांची आणखीन वेगळी मजा चालू होती. कृष्णवी छान डान्स करत होती. सो त्यांच्या ह्याने ते लोक एन्जॉय करत होते आणि आम्ही आमचं एन्जॉय करत होतो. इकडे तर नुर्वी आणि कल्कीच्या दोघींच्या छान गप्पा चाललेल्या, त्यांच्या भाषेमध्ये, त्यांचं त्यांनाच कळत होतं. आम्हाला मात्र त्याचं काहीच थांगपत्ता लागत नव्हता. पण त्यांचं पण ते एन्जॉय करत होते दोघीजणी. अगदी मस्त गट्टी जमली होती दोघींची. Strums of the warm acoustic guitar blend with the gentle sound of the waves
waves crashing against the shore. A serene melody चीज करा weaves through the breeze, creating a soothing rhythm that mirrors the ocean's ebb and flow. तर आज आम्ही फादर्स डे असा मस्त सेलिब्रेट केला आणि खूप मजा आली सगळ्यांबरोबर. सगळे एकदा परत भेटलो. बरेच दिवसानंतर आम्ही सगळे फ्रेंड्स एकत्र भेटलो, त्याच्यामुळे खूप मजा आली, खूप धमाल केली आणि खूप मस्त मस्त गोष्टी खाल्ल्या. आणि मग परत एकदा सगळेजण भेटू आणि छान असंच काहीतरी प्लॅन करू. तोही तुम्हाला मी शेअर करेन. तर नियानी पण मस्त मजा केली आहे आणि नुरवी तर झोपूनच गेली आहे. त्याच्यामुळे आपण परत पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की भेटूया. चला तर मग गुड नाईट. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय. थँक्यू.